Good morning, students. Today we start the unit number 10, Cold War. आपल्या अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 10 त्याचं नाव आहे शीतयुद्ध. हे आपण अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. आता शीतयुद्ध म्हणजे काय ही संकल्पना प्रथमतः आपण कंप्लीट म्हणजे एक क्लिअर करू. त्याच्याबाबत आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. शीतयुद्ध म्हणजे काय? या युद्धामध्ये जग दोन गटामध्ये विभागलं गेलं होतं. एक म्हणजे भांडवलशाही राष्ट्रे आणि दुसरी म्हणजे कम्युनिस्ट राष्ट्रे. यांच्यामध्ये जो सत्ता संघर्ष किंवा प्रभाव क्षेत्रे वाढवण्याचा जो प्रयत्न चालला होता त्याला म्हणायचं शीत. In this unit we study about specifically Cold War. What is the meaning of Cold War? Cold War means this is a communist ideology in the nations and capitalist ideology nations start to spread his ideology and spread all over country, but two ideology same time involve word. That's why were divided in two groups, and these two groups war means Cold War. आता ही कोल्ड वॉर ही संकल्पना आली कुठून? दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच ऑल्टर लिपमन एक वृत्तपत्र लेखक आहे, म्हणजे पत्रकार आहे, आणि त्याने लेखनामध्ये स्तंभ लेखनामध्ये सर्वात प्रथम कोल्ड वॉर ही शब्द प्रथमता वापरलाय. which time first Cold War word is Cold War word is Cold War word you start. This is Walter Lippmann, the column writer in newspaper. This newspaper reporter first time write the Cold War word. What is meaning of which concept is under in this Cold War? First is no direct war. In this Cold War, no direct war play in any country. Second, intense race of argument. इसके अंदर basically weapons race start in this period. Same time, aggressive political policies in this war. Next is a mutual lack of faith among the nation. Majority nations faith each other, but in this wartime, no one is faith in another nation. Same time, political and economical pressures. The same time, political and economical pressure created to another country. And last is ideological conflict. Means ideology or is important in Cold War. शीतयुद्धामध्ये काय काय येतं तर प्रत्यक्ष युद्ध होत नाही, फक्त तीव्र स्वरूपाची शस्त्रास्त्राची स्पर्धा सुरू होते आणि त्यातून आक्रमक स्वरूपाची राजनीती निर्माण होते. आणि आक्रमक स्वरूपाची राजनीती निर्माण झाल्यानंतर प्रामुख्याने या ठिकाणी शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये परस्परावर म्हणजे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर अविश्वास व्यक्त करतं आणि अविश्वास व्यक्त केल्यानंतर राजकीय आणि आर्थिक दबाव निर्माण करण्याचं काम देखील केलं जात असतं हे शीतयुद्ध काळ. आणि प्रामुख्याने शीतयुद्धामध्ये एक तत्व प्रणालीचा संघर्ष आहे. भांडवलशाही आणि कम्युनिस्ट या दोन तत्व प्रणालीमध्ये संघर्ष घडून आलेलं सुरू होते. आता ही शीतयुद्ध सुरू कधी झालं म्हणजे पार्श्वभूमी काय यामध्ये आपल्याला पाहिजे. आता हिची सुरुवात दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेली आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये महत्व कमी कमी होत जाते आणि त्याच वेळेस त्यांची जागा घेत आहे अमेरिका आणि रशिया. कोण घेते पहा? सोव्हिएत रशिया आणि अमेरिका हे जागा घेत आहे. आणि सोव्हिएत रशिया करते त्यामुळे पूर्व युरोपवर आपला वर्चस्व किंवा नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम करते. त्याच वेळेस अमेरिका काय करतोय? फ्रान्स आणि इंग्लंडच्या मदतीने पश्चिम युरोपवर आपलं वर्चस्व निर्माण करतोय. आणि दोन्ही एकीकडे विचारसरणी अमेरिकेची, दुसरीकडे सोव्हिएत रशियाची साम्यवादी विचारसरणी, यातूनच शीतयुद्धाची खऱ्या अर्थाने सुरुवात होती. विच टाइम फर्स्ट वर्ल्ड वॉर कोल्ड वॉर बॅकग्राउंड कंडिशन ऑफ दिस वॉर. या
in second wartime start the Cold War condition. In second wartime, England and France lost its power. New powerful country raised in world. Two countries are main. One is the Soviet Russia and second is America. Soviet Russia is a communist ideology and America is a capitalist ideology. Soviet Russia spread his ideology in East Europe, and same time America spread his ideology with the help of England and France in West Europe. That's why in Europe two ideology fight each other. Not a practical fight, huh? This is an ideological fight. That's why in after Second World War start the Cold War. आता शीतयुद्ध पुढचं आपल्याला अभ्यासायचं आहे शीतयुद्ध. आता शीतयुद्ध आपल्याला अभ्यासायचंय त्यासाठी कोणी काय केलं हे थोडक्यात पाहणं अभ्यासायचंय. आता दुसरं महायुद्ध संपलंय. इंग्लंड आणि फ्रान्सची शक्ती कमी झाली, अमेरिकेची शक्ती वाढलेली आहे आणि अमेरिकाच काय करते, मार्शल प्लॅन नावाची एक योजना आखते. काय करते, मार्शल प्लॅन नावाची एक योजना आखते आणि त्या योजनेअंतर्गत अनेक युरोपीय राष्ट्रांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात करते. एका बाजूला अमेरिका मदत करते, दुसऱ्या बाजूला रशियाने देखील आशिया आणि आफ्रिकेमध्ये पहा दुसऱ्या महायुद्धामध्ये नंतरचा कालखंड आहे हा, आणि या कालखंडात रशिया आशिया आफ्रिकेमध्ये जे स्वातंत्र्य युद्ध लढले जात आहेत, ज्यात प्रामुख्याने इंग्लंड आणि फ्रान्सच्या वसाहती आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे. हे होतंय दुसरीकडे. आणि त्यातूनच पण युरोपमध्ये पूर्व आणि पश्चिम युरोपमध्ये संघर्ष तणाव वाढत आहे. दोघेही समोरासमोर येत नाहीये, पण प्रत्यक्ष युद्ध होत नाहीये, पण वातावरण अत्यंत गंभीर निर्माण झाले, जसे की तिसरं महायुद्ध सुरू होतंय असं वाटतंय. तिसरं महायुद्ध सुरू होतंय असं वाटतंय, पण दोनही गट सामंजस्याची भूमिका घेत आहेत आणि ते या भूमिकेअंतर युद्ध करायला तयार होत नाही. पण तणाव काय कमी होत नाही. In after Second World War, America started the Marshall Plan. In this Marshall Plan, America provided economical support to European countries, basically in West European countries. Same time, Russia support those colonies. They get a freedom fight. Same time, in Europe, East Europe and West Europe, condition is very tight. But condition very tight. Anywhere, this condition like before this condition like a Third World War. But both of countries, America and Russia, no want to war. That's why they neglect war. But time to both countries, both groups are tightly each other. That's why in this period start the Cold War in Europe. Not only another country war, only starting time Europe. After Second War, Europe divided in political, economical, and military. Divided in political, economic, and military condition. That's why in Europe, Cold War start in Europe. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक, सामाजिक आणि आर्थिक, राजकीय आणि लष्करी पातळीवर युरोपची विभागणी झाली. त्यातूनच खऱ्या अर्थाने शीतयुद्धाची निर्मिती झाली. आता दोन्हीमध्ये फरक काय होता हे देखील महत्वाचं आहे. Which is the difference between American ideology and Soviet Union ideology? Small difference in both ideology. Small name, big difference, but this is a totally different type of ideology. In this, या सोव्हिएत रशियाच्या विचारसरणीमध्ये उत्पन्नाच्या स्रोताची मालकी हक्क हा सरकारकडे असायचा.
म्हणजे काय, उत्पन्न जेवढं होईल स्रोताचं मालकी हक्क सरकारकडे होतं, तर अमेरिकेमध्ये भांडवलशाही विचारसरणीमध्ये उत्पन्नाच्या स्रोताचा मालकी हक्क खाजगी व्यक्तींना देण्यात आलेला होता. बेसिकली डिफरन्स इन सोवियत रशिया total economical income under the government. At the same time, American capitalist ideology in under total income source in private sector. That's why this is the difference between two ideology. After some days, Cold War was not only restricted in Europe. After this Cold War spread in Asia. Basically, two incident in this period. First is Soviet Russia and China agreement, and second is North Korea and South Korea war. In this war, two incident. In after two incidents, Cold War spread in एशिया. म्हणजे आशियामध्ये एक शीतयुद्ध कधी आलं, तर ज्या वेळेस सोव्हिएत रशिया आणि चीनमध्ये एक करार झाला आणि चीनमध्ये देखील साम्यवादाची निर्मिती झाली, त्यावेळेस साम्यवाद कुठे आलाय? चीनमध्ये आलाय. आणि त्याचबरोबर दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये युद्ध सुरू झालं आणि दोन राष्ट्रांमध्ये हे युद्ध होत असताना त्या युद्धामध्ये प्रामुख्याने काय झाले, तर त्या युद्धामध्ये प्रामुख्याने युद्धाची परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे दोन गट विभागलेले दिसून येत. त्यामध्ये शीतयुद्धाची निर्मिती झालेली, ह्या म्हणजे आशियामध्ये शीतयुद्ध आलेलं दिसून येते. त्यानंतर सोव्हिएत रशियाचे प्रमुख जोसेफ स्टॅलिनी यांच्याबद्दल आपल्याला अभ्यासायचे. यांच्या काळात शीतयुद्धाची सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर सोव्हिएत रशियाचे प्रमुख झालेले निकिता क्रुचेव यांनी काय ओळखले? आण्विक युद्धाचं आण्विक युद्ध झालं तर काय होऊ शकतं याची जाणीव झाल्यामुळे खऱ्या अर्थाने तिथे अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि भूतकाळामध्ये ती भूमिका ही वास्तववादी धोरणावर अवलंबून असली पाहिजे याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न झाले आणि त्यामुळे या दोन्ही राष्ट्राच्या, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन्ही राष्ट्रांच्या भेटी यानंतर सुरू झाल्या. इन सोव्हिएत रशिया प्रेसिडेंट जोसेफ स्टॅलिन टाइम कोल्ड वॉर स्टार्ट. आफ्टर स्टॅलिन, Nikita Khrushchev are president. In Nikita Khrushchev president time, they understood the which problem face if atomic nuclear war start. That's why America president and Soviet president both understood which condition face if nuclear war start. And after this, America and Soviet Russia president start to meeting each other. That's why in 1959, Camp David, American President Eisenhower and Soviet Russia President Nikita Khrushchev meet first time. यामुळे काय झालंय? 1959 साली कॅम्प डेव्हिड इथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहावर आणि त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव यांची भेट झाली आणि या भेटीनंतर अशा अनेक भेटी होऊ लागल्या. आता पहिल्यांदा आपण हेच अभ्यासत आहोत, पण त्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट मध्ये अभ्यासाची राहून जाते, ती म्हणजे सोव्हिएत रशिया गटात कोण कोण होतं आणि अमेरिका गटामध्ये कोण होतं, यांची विचारसरणीत काय फरक होता याचा आपल्याला करायचा आहे. सोव्हिएत रशिया गटामध्ये पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया आणि अल्बेनिया हे होते. तर अमेरिके गटामध्ये नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस आणि ग्रेट ब्रिटन. आता यांची रशियाची विचारसरणी साम्यवादी आहे, अमेरिकेची विचारसरणी भांडवलशाही आहे. आता यांची अर्थव्यवस्था सरकारी मालकीवर अवलंबून आहे, अमेरिकेची अर्थव्यवस्था खाजगी मालकी हक्कावर अवलंबून असल्याची दिसून येते. त्याचबरोबर सुरक्षा गट निर्माण झाले होते.
सोव्हिएत रशियाने जे सुरक्षा गट निर्माण केले त्यांचे नाव होते वारसा गट. त्यानंतर 1950 साली चीन आणि रशियामध्ये झालेला करार. त्यानंतर अमेरिकेचे जे गट होते त्यामध्ये नाटो, एझोन्स, सिएटो अँड सेंटो हे गट होते. इन सोव्हिएत रशिया ग्रुप East Germany, Poland, Czechoslovakia, Hungary, Romania, Bulgaria, these countries. In each in these countries, ideology is communist ideology, and economic is economy base of governmental ownership. And defense treaties in Soviet Russia, Warsaw Pact, Sinto, Soviet Treaty, Friendship in 1950. In American group, Netherlands, Denmark, Belgium, West Germany, France, Italy, Spain, Greece, Great Britain. In this country's ideology is a capitalist, cap, cap, capitalist ideology. Economy in this country is a private economy developing. And same time defense treaties, NATO, Aegis, Sinto and Cento group in this ideology. After this, in 1961 म्हणजे 1961 साली सोव्हिएत रशियाने बर्लिनची भिंत उभारली. त्यामुळे पश्चिम बर्लिन आणि पूर्व बर्लिन यांच्यातला संबंध तुटला. या घटनेमुळे युरोपमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला भेटतं. In 1961, Russia created a Berlin Wall. In this wall, Berlin divided in East and West Berlin. In this, after this incident, Cold War condition war tight situation start in European countries. In next year, in 1962, in Cuba. Cuba is a small country near in America. Is a communist ideology country. In Cuba issue, America and Soviet Russia also start the tight condition. Same time, that's why hotline phone system start to America president to Russian president. This system start in this period. म्हणजे 1962 साली क्युबाच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि रशियामध्ये परत एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोघांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हॉटलाईन ही संकल्पना सुरू झाली. दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांद्वारे बोलू शकत होते. त्यानंतर 1972 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोव्हिएत रशियाचे नेते बेंझे मॉस्को यांची भेट मॉस्कोमध्ये घडली आणि त्यामध्ये आण्विक क्षेपणास्त्रावर मर्यादा असाव्यात असं दोघांचं एकमत झालं आणि त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी वेदांत नावाची एक प्रक्रिया सुरुवात झाली आणि पुढे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला भेट देऊन साम्यवादी शासनाला मान्यता दिलेली आपण पाहायला भेटते. In 1972, America President Richard Nixon and the premier of the Soviet Russia, Leonid Brezhnev, meet in Moscow, the capital of Russia. Meet in Moscow. After this meeting, both of countries' leaders agree to nuclear weapons. Two nation president agreement to reduce to nuclear weapons. In this system, in reducing system, they gave the name of detente. They gave one name detente. In Marathi, detant. And after this, Cold War not stop. Every country of America and Russia every time help to our group's member country. They get in the Secretary Council, United Nations,
they use the veto power if any issue in national league. So that time, that's why the uh, big problem start in all world. Basically two groups. म्हणजे 1972 नंतर देखील शीतयुद्ध चालू राहिलं तरी देखील अनेक अडचणी निर्माण झाल्या. संयुक्त राष्ट्रामध्ये एकमेकाला मदत करण्याऐवजी ही राष्ट्र आपल्या गटातील राष्ट्राला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. या ठिकाणी या प्रकरणाचा एक महत्वाचा टप्पा या ठिकाणी संपत आहे. पुढच्या लेक्चरला आपण देतांत पर्व मीन्स डेटेंटे डेटेंटे डिकेड च्या बाबत आपण अभ्यास करूया. धन्यवाद.